नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला आहे. तुम्ही असं म्हणत होता की ते नाराज नाहीयेत, तुमच्या चर्चा सुरू आहेत, पण काल त्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया यावर? त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती है. कशासाठी शुभेच्छा? तुम्ही खूप जे काय सॉरी तुम्ही खूप बैठका घेतल्या त्यांच्यासोबत. 2 दिवस बैठका ज्या आहेत त्या घेतल्या. दोनदा तुम्ही भेटलात, प्रशांत जगतापांसोबत चर्चा केली, पण त्यांनी शेवटी तुमचं ऐकलंय. खूप जवळचे एक होते ते तुमचे, कारण प्रत्येक वेळेस रोज नई सुबह होती है. काही 6 तास चर्चा केली 2 दिवस तुम्ही प्रशांत जगतापांशी, तरी देखील प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे. रोज नई सुबह होती है. त्यांची अडचण काय होती ताई? 6 तास बोलले, तुम्हाला काय राजीनामा जाणवलं? दिलाय, पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली, मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. रोज नई सुबह होती है. तर त्यांची अडचण काय होती ताई? 6 तासाच्या चर्चेमध्ये नेमकी त्यांची अडचण काय जाणवली? माझं पोट खूप मोठं आहे. की आम्ही महाविकास आघाडीचे घटक अहो. पक्ष आहोत, मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर आम्ही वेगळं लढू असं विजय वडेट्टीवारच आम्ही तुम्ही खूप वयाने लहान आहात, तुम्हाला आठवत नसेल, म्हणजे माहिती पण कदाचित नसेल, कारण का तुम्ही खूप यंग रिपोर्टर्स आहात. 18 वर्ष जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र करायचे ना, आमचं सरकार होतं, तेव्हा आम्ही कुठलंच इलेक्शन कधीच एकत्र लढलो नाही. आम्ही नेहमीच, कारण का हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. तिथे जर सगळ्या आघाड्या जर अशा होत राहिल्या तर कार्यकर्त्याला तिकीट कधी मिळणार? म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 18 वर्ष सत्तेत एकत्र होतं. आम्ही लोकल बॉडीचं एकही इलेक्शन एकत्र लढलो नाही, एकही नाही. त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होण्यावरती आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होणार आहे असं बातम्या आहेत. नाही, चर्चा चाललेल्या आहेत, पण फायनल त्याचा एक निर्णय जे होणं गरजेचं आहे, तो फायनल प्रस्ताव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलणं संयुक्तिक होणार नाही. प्रयत्न सगळ्यांचे सगळे चाललेत का? तो अर्थातच चाललेले आहेत. पण तो फायनल प्रयत्न पुण्यासाठी असेल तर जोपर्यंत माझ्याकडे एक फायनल नंबर, दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते एकमेकाशी बोलतायत, ते दोघं जेव्हा एका फायनल मॅजिक नंबरवर येत नाहीत की बाबा ठीक आहे बाबा, हे एक्स आणि वाय वर आम्ही अग्री झालोय, या 5-10 सीट या जरा ग्रे एरियामध्ये, तो जो फायनल डेटा नेगोसिएशन मधला, चर्चेमधला, हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही ना. आपल्या हातात काहीतरी असलं तरच पुढे बोलण्यात पॉइंट आहे. थांबवत नाही. अनेक नगरसेवकांचे तुमच्या वारजे परिसराचे बरेच नेते परवा सोडून गेले. कशा प्रकारे सगळं बघताय? कारण महानगरपालिका निवडणुका या नाही बघा, या गोष्टी सत्तेमध्ये झालेल्या आहेत. एक तर दुर्दैव एकाच गोष्टीचं आहे की काँग्रेस मुक्त भारत हा भारतीय जनता पक्षाला करायचा होता. आज भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून भारतीय जनता पक्षाला खरं तर सत्ता दिली. पण आज तेच लोक जर तिथे येणार असतील तर मग नवीन टॅलेंट आमच्याकडे. लॉजिकली बघा ना, रिजेक्ट कुणाला केलं? काँग्रेस राष्ट्रवादीला रिजेक्ट लोकांनी केलं, कारण भारतीय जनता पक्ष म्हणलं आम्ही काहीतरी नवीन करू दाखवणार. पण आज सगळे आमचेच लोक, त्यांच्या चिन्ह बदललंय, माणूस तोच आहे. म्हणजे जे काँग्रेसच्या विरोधात रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं, तर त्या रानातले सगळे लोक आज बीजेपीतच आहेत. मग काय झालं? फक्त चिन्ह बदललं, लोक तेच आहेत. एक तर अजून काय आमचं ठरलंय हे कशात काही नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा प्रस्ताव डिस्कशन आधी यायची वाट बघूया. त्याच्यानंतर अटीशर्ती माणूस कधी घालतो? जेव्हा काहीतरी हातात आपल्या काहीतरी असतात. त्याच्यामुळे ते सगळे प्रस्ताव येऊ द्या, मग बघू. ताई, लोकसभा विधानसभा निवडणूक तुम्ही दादांच्या पक्षाच्या विरोधात लढला. जो रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे तो दादांच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना दिसला. मात्र आता तुम्ही दादा एकत्र येत आहेत. जे कार्यकर्ते निष्ठेने लढले होते त्यांचं कुठेतरी खच्चीकरण होणार ह्याच्या. तुम्ही कशाला ती काळजी करता? मेहू ना, सुप्रिया सुळे कशाला? आणि नाही, शरद पवार आहेत ना अजून. सगळे कार्यकर्ते पक्ष, मी या भ्रमात नाहीये ना, ताई भ्रमात आहेत ना, हे भ्रमात आहे. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांकडे बघून चालतो. त्याच्यामुळे माझी सगळ्या मीडियावाल्यांना विनम्र विनंती आहे की चिंता तुम्ही करू नका. तुमचं चॅनल कसं चालतं ह्याची काळजी करा. आमचे कार्यकर्त्यांचं बघायला आम्ही सक्षम आहोत आणि टायगर अभी जिंदा आहे. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.